नागपुर के कपिल नगर पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने गांजा रखने और बेचने के आरोप में एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर तारकेश्वर नगर निवासी आदर्श दहाड़ उम्र 19 वर्ष के घर पर छापामार कार्रवाई की। पुलिस ने आदर्श दहाड़ को उसकी मोटरसाइकिल MH49EN 5780 के साथ पकड़ा। तलाशी लेने पर उसके पास से 526 ग्राम गांजा बरामद हुआ। पुलिस ने गांजे के साथ ही आरोपी का मोबाइल फोन और मोटरसाइकिल भी जब्त कर ली। जब्त किए गए पूरे माल की कुल कीमत लगभग 73,000 रुपए बताई जा रही है। जांच में यह स्पष्ट हुआ है कि आरोपी आदर्श दहाड़ यह गांजा अपने आर्थिक फायदे के लिए बेचने की फिराक में था। कपिल नगर पुलिस ने आरोपी के खिलाफ NDPS एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। आगे की जाँच कपिल नगर पुलिस कर रही है। जय हिंद। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या आदेशान्वये आम्ही पूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर हे राबवित आहोत। यामध्ये नशिले पदार्थ विकणाऱ्यावर, बाळगणाऱ्यावर आणि याचं कंजम्पशन करणाऱ्यावर यावर आम्ही कठोर कारवाई करीत आहोत। त्यानुसार आम्हाला दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रात्री 1:30च्या सुमारास आम्हाला आमच्या माहिती मिळाली की एक इसम, त्याचं नाव आहे आदर्श दहाट, समतानगर, हा अवैधरित्या गांजाची विक्री करतो। त्यावरून आम्ही गोपनीय माहिती काढून त्याच्यावर रेड केली असता त्याच्याकडे आम्हाला एकूण 526 ग्रॅम हा गांजा मिळून आला। सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक व्हॅन बोलवली आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे। मान्य कोर्टाकडून PCR पण घेतलेला आहे। सदरचा मुद्देमाल हा एकूण 73,000चा आहे। सोबत त्याची बाईक पण आम्ही जप्त केलेली आहे। असं एकंदरीत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। हा जो आरोपी आहे हा जरीपटक्यामध्ये याच्या विरुद्ध मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये एक हाफ मर्डरचा गुन्हा पण दाखल आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर, जॉइंट CP सर, रिजन सर, आमचे झोन 6 डॉक्टर पकाले सर, ACP सर आणि आमची संपूर्ण कपिल नगर पोलीस स्टेशन टीम यांनी कारवाई केलेली आहे आणि याचा तपास चालू आहे। तसेच या आरोपींनी हा जो मुद्देमाल कुठून आणलेला आहे किंवा तो कोणाकोणाला विकत होता म्हणजे याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज याचे आम्ही शोध घेत आहोत। लवकरच याचा शोध घेऊन आपल्याला मी कळवतो।